सुरुवातीला एक अतिशय मोठी बातमी। इराण अमेरिका युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि यामुळे अनेक देशांमध्ये इंधनाचे दर वाढलेले आहेत। या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमध्ये भाजपच्या एका कार्यक्रमात बोलताना देशवासियांना इंधनाचा काळजीपूर्वक वापर करण्याचे आवाहन केलेले आहे। सध्याच्या काळात पेट्रोल, गॅस आणि डिझेलचा वापर कमी करावा लागेल असंही त्यांनी म्हटलंय। तसंच कोरोनाप्रमाणे मीटिंगसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि वर्क फ्रॉम होमची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं। तसंच सोनं एक वर्षभर खरेदी करू नका असं आवाहन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना नेमकं काय आवाहन केलंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। पुढील एक वर्ष सोनं खरेदी करू नका अशी महत्त्वाची बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेली आहे। पेट्रोल आणि डिझेलचा वापर हा जपून करा असं आवाहन देखील त्यांनी देशवासियांना केलेलं आहे। त्याचबरोबर इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा, वर्क फ्रॉम होमसाठी भर द्या, परकीय उत्पादनांची खरेदी कमी करा असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। तर पुढील एक वर्ष परदेशी दौरा करू नका असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलंय। कम करना होगा। शहरों में जहां मेट्रो है वहां हम तय करें कि हम मेट्रो का ही उपयोग करेंगे, ज्यादा से ज्यादा मेट्रो में ही जाएंगे। अगर कार में ही जाना जरूरी है तो फिर कार पूल करने का प्रयास करें और भी लोगों को साथ बिठा लें। साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे। विदेशी मुद्रा बचाने के लिए हमारी देशभक्ति हमें चुनौती दे रही है और हमें इस चुनौती को स्वीकार करते हुए विदेशी मुद्रा को बचाना होगा। फ्रॉम होम, ऑनलाइन कॉन्फ्रेंसेस, वर्चुअल मीटिंग्स, इनको हमें फिर से प्राथमिकता देनी है। साथियों, आज जो संकट है उसमें हमें विदेशी मुद्रा बचाने पर भी बहुत जोर देना होगा। हमें तय करना होगा कि जब ये संकट का काल है और हमारी देशभक्ति हमें ललकार रही है तो कम से कम एक साल के लिए हमें विदेशों में जाने की बातों को टालना चाहिए। भारत में बहुत सारी जगह है, वहां हम जा सकते हैं, बहुत कुछ भारत में किया जा सकता है। माननीय पंतप्रधान महोदयांनी जे सांगितलं ते अतिशय योग्य आहे। आपल्याला कल्पना आहे खूप मोठ्या प्रमाणात अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे जगामध्ये तेल आणि गॅसची कमतरता आहे। जगात अनेक देशात लॉकडाऊन चाललेला आहे। पाकिस्तानसारख्या देशात पेट्रोल मिळत नाही आणि जे मिळते त्याचा भाव 450 रुपये त्यांनी केलेला आहे। अशाही परिस्थितीत माननीय प्रधानमंत्री मोदयांमुळे भारतामध्ये तेल आणि गॅस आपल्याला उपलब्ध होतोय। पण अशा वेळी आपण जर त्याचा योग्य उपयोग केला नाही, त्याचा नाश केला, मोठ्या प्रमाणात अधिकचा उपयोग केला तर आपल्यालाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो। आवश्यकतेनुसारच उपयोग हे जे प्रधानमंत्री मोदयांनी सांगितलंय ते सर्वांनी पाळावं असं आमचं आव्हान आहे। मेड इन इंडिया को भारत सरकार महत्व देती है। पूरा सामान यहाँ बनना चाहिए। अपनी इकोनॉमी नंबर 4 पर आई है। अगर हमें 3 नंबर पर जल्दी से जाना है तो मुझे लगता है और भी अपनी इकोनॉमी डेवलपमेंट होने की आवश्यकता है। इसीलिए माननीय नरेंद्र मोदी जी ने ये बात बताई है तो उसका जो आह्वान है उस आह्वान के मुताबिक लोगों ने ध्यान देना चाहिए और फॉरेन टूर कम करनी चाहिए और सोना ज़्यादा खरीदना
नहीं चाहिए।